मुंबईच्या बॉम्बे नामांतराच्या आरोपाला आता चांगलीच धार आलेली आहे। महायुती सत्तेत आली तर मुंबईचं बॉम्बे केलं जाईल असा आरोप संयुक्त मुलाखतीमधून ठाकरेंनी केला होता। या मुद्द्यावरनं भाजप आणि शिवसेनेनं ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार केलेला आहे। त्यामुळे या निवडणुकीत बॉम्बेचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। मुंबईच्या बॉम्बे नामांतराच्या आरोपाला धार। भाजप आणि शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवार। निवडणुकीत बॉम्बेचा मुद्दा तापला। मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यास भाजप मुंबईचं पुन्हा बॉम्बे करतील असा टू द पॉइंट आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता। या आरोपांमुळे ऐन निवडणुकीत मुंबईचं राजकीय वातावरण तापलंय। उद्धव ठाकरेंनी झी 24 तासला मुलाखत दिल्याच्या नंतर अवघ्या तासाभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले। मुंबई महापालिका आज त्यांच्याकडे न देण्याचं कारण, देऊ नये याचं कारण मुंबई नाही तरी सगळे अदानीच्या घशात घालतील। आता तुम्ही परत बघा, पुन्हा हे कदाचित मुंबईचं बॉम्बे करतील, कारण त्यांचा केंद्राचा मंत्री येऊन बोलून गेलाय IIT मुंबईला की तुम्ही IIT बॉम्बेचं मुंबई नाही केलं, मला आनंद आहे। म्हणजे यांना परत मुंबईचं बॉम्बे करायचंय। हा तुमचा फक्त राजकीय आरोप आहे की तुम्ही म्हणताय की तुम्हाला जी वस्तुस्थिती मला जी दिसते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या प्रदूषणात सुद्धा पट्टे की नाही तुम्ही बघा। तुम्ही म्हणता की भाजप सत्तेत आली तर मुंबईचं बॉम्बे म्हणजे मुंबईची मराठी संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील, सगळीकडे जे टॉवर्स आणि सगळं वाट लावून टाकतील। त्यांच्याकडे दाखवायला काही नाही, 25 वर्षात काही काम केलं नाही, त्यामुळे अफवांचा बाजार उठवून आपल्याला मतं मिळू शकतील असं जे त्यांना वाटतंय। मला असं वाटतं 16 तारखेला हे स्पष्ट होईल, त्यांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही। भाजपनं तर उद्धव ठाकरेंच्या मुंबईच्या बॉम्बेकरणाच्या आरोपांवर टीकेची झोड उठवली आहे। उद्धव ठाकरेंच्या आरोपांनंतर चवताळलेल्या भाजपनं उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। उद्धव ठाकरेंची महापालिकेत सत्ता आली तर ते मुंबईचं नामांतर मोहम्मद लँड करतील असा पलटवार केलाय। उद्धव ठाकरे केवळ प्रसिद्धीसाठी असले आरोप करतायत असा आरोपही भाजपनं केलाय। मुंबईचं बॉम्बे कधीच होत नाही, मुंबई मुंबईत राहणार। पण जसं लोकसभेच्या नंतर मस्जिदीमध्ये फतवे निघाले की उद्धव ठाकरेला मतदान करा आणि 16 विविध अटी शर्ती ठेवले गेले, तशाच प्रकारच्या अटी शर्ती परत एकदा फतव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेकडे आलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख मागणी अशी आहे की मुंबईचं नाव बदलून मोहम्मद लँड करणं, ही सर्वात पहिली मागणी या लोक मुल्ला मौलींनी उद्धव ठाकरेकडे केलेली आहे आणि ते त्यांनी मान्य पण केलेली आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये असा काही आरोप करताना आरोप कधी फक्त आरोपच राहता आणि फक्त पब्लिसिटीसाठी राहता, त्यापेक्षा जास्त काही नाही। उद्धव ठाकरेंनी केलेला आरोप शिवसेनेनंही फेटाळून लावलाय। मुंबईचं पुन्हा बॉम्बे नाव करण्याची कुणाची हिंमत आहे का असं आव्हानच शिवसेनेनं दिलं। तर मुंबईच्या अस्मितेची काळजी घेणारे एकटे उद्धव ठाकरेच आहेत का असा सवालही शिवसेनेचे नेते योगेश कदमांनी विचारलाय। मुंबई कायम मुंबईच राहील असं शिवसेनेनं ठणकावून सांगितलंय। आता हा काय जोक झाला की नाही, मुंबईचं बॉम्बे करायला हा किती मोठा विनोद आहे। अहो एवढ्या मोठ्या नेत्याने असे कसे स्टेटमेंट करतात हे लोक? कुणाची हिंमत आहे का असं काही? मग कशासाठी लढा दिला? त्याच्यात भाजप नव्हते, त्याच्यात शिवसेना नव्हते, सर्वच होतो ना आपण। आणि नामकरण करायचं काय, खास कशाला, कुणाला आहे? हा एखाद्या वेळेला तुमच्याकडून होऊ शकतं, कारण की तुम्हाला आजकाल मुसा चालतात, तुम्हाला तुमच्या रॅलीमध्ये आणखी बाकीचे लोक चालतात, त्याच्यामुळे तुम्ही करू शकतात। परंतु आम्ही मुंबईच ठेवणार आणि मुंबई हीच आमचा प्राण आहे। मुंबईला बॉम्बे म्हटलं तर काही हरकत नाही असं म्हणणाऱ्या काँग्रेससोबत उद्धवजी गेले, मग त्यावर त्यांना हे आठवलं नव्हतं का? आज मला वाटतं मराठी अस्मिता ही तुम्हाला सगळ्यांना आहे, किंवा फक्त ठाकरे बंधूंकडेच आहे असं काही जरुरी नाही। त्यांचा मी सन्मान करतो, परंतु मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि मुंबई ही काय मुंबईच राहील। मुंबईचं बॉम्बे हे नामकरण करणार हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत। पुढचे काही दिवस यावरून मुंबईत ठाकरे बंधू विरुद्ध शिवसेना आणि भाजप असा आरोपांच्या फैरी झडत राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।